स्ट्रॉबेरी शेती ह्या भागातच का केली जाते? स्ट्रॉबेरी शेती ह्या भागात करण्याचं कारण इथलं आमचं महाबळेश्वर पाचगणीचं हवामान जे आहे, थंड हवामान आहे. 1 एकरला 20 ते 22 हजाराची स्ट्रॉबेरीची लागण होती. त्यामध्ये किती उत्पन्न निघते त्या झाडांमध्ये? एका एकरामध्ये टनाचा विचार केला तर 3-4 टन निघतो. आम्हाला निसर्गाचे जो त्रास होतो, पाऊस आणि वेळेत पाऊस चालू होणार, ऐन वेळेस कमी होणार, ते बाहेरून येऊन आमच्याकडे मोठे शेतकरी स्ट्रॉबेरी करतात आणि त्याचा परिणाम आम्हाला बराच झाला. म्हणजे की तुमची मुलं किंवा त्याच्या पुढची पिढी ही शेती करणार का? शेती ही करावीच लागेल. पुढच्या पिढीला, माझ्या पुढच्या पिढीने नाही केली तरी त्याच्या पुढच्या पिढीला करावीच लागेल. शेती जर नाही केली तर जगच चालणार नाही. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज मी आलेलो आहे महाबळेश्वर पाचगणी येथे आज आपण स्ट्रॉबेरी पिकाविषयी माहिती घेणार आहोत. तर स्वागत आहे मित्रांनो ॲग्रोटॉकच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा विषय आहे स्ट्रॉबेरी पीक. तर आपल्याबरोबर स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी आपल्यासोबत आहेत. नमस्कार सर. नमस्कार सर, मी आपल्या चॅनलची पार्श्वभूमी सांगतो की ॲग्रोटॉक हे चॅनल बऱ्याच वेगवेगळ्या पिकांवर आपण व्हिडिओज आपण टाकतोय. त्याच्यामध्ये द्राक्ष पीक असेल, टोमॅटो असेल किंवा डाळिंब असेल, असे वेगवेगळे पिकं आपण कव्हर करतोय. तर आज आपण स्ट्रॉबेरीविषयी माहिती घेण्यासाठी इथं आलेलो आहे. तर पहिला माझा प्रश्न आहे सर की स्ट्रॉबेरी शेती ह्या भागातच का केली जाते? स्ट्रॉबेरी शेती ह्या भागात करण्याचं कारण इथलं आमचं महाबळेश्वर पाचगणीचं हवामान जे आहे, ते थंड, उष्ण, दमटमध्येच्या पेक्षा थंड हवामान आहे. त्यामुळं इथं आम्हाला स्ट्रॉबेरी करायला सोप्या प्रकारे जाते. आणि उष्ण हवामानात स्ट्रॉबेरी पाहिजे असं उत्पन्न देत नाही. त्यामुळं आम्हाला इथं स्ट्रॉबेरी पीक हे प्रमुख पीक झालेलं आहे. आणि स्ट्रॉबेरी पिकाच्या आधी तुम्ही कोणतं पीक घेत होता? स्ट्रॉबेरीच्या अगोदर आम्ही ज्वारी, गहू, हायब्रिड, भात अशी पिकं घेत होतो. स्ट्रॉबेरीच्या आधी ही पिकं मूळ पिकं होती. मूळ पिकं. आता तुम्हाला किती एकर ह्याच्यामध्ये, म्हणजे इथे एकरामध्ये असते का गुंठ्यामध्ये असते? परंतु 1 एकरला 20 ते 22 हजाराची स्ट्रॉबेरीची लागण होती. 20 ते 22 हजार झाड. झाड. त्यामध्ये किती उत्पन्न निघते त्या झाडांमध्ये? त्यामध्ये उत्पन्न ते 4-5 लाख रुपये निघते. 4-5 लाख. म्हणजे आता टनामध्ये सांगा की एका एकरामध्ये किती टन उत्पन्न येते? एका एकरामध्ये टनाचा विचार केला तर 3-4 टन निघतं. ते आता चांगल्या प्रकारे स्ट्रॉबेरी तयार झाली तर हवामानानं, निसर्गानं जर साथ दिली तर मग 4-5 टनापर्यंत जाते. आणि हा माल कुठं जातोय, म्हणजे आता कोण नेतं काय? हा माल आता म्हणजे इथं आमच्या बिलार पाचगणीमध्ये बऱ्याच अशा कंपन्या या खरेदी करतात. तिथून त्या पुढे नेतात. दुसरी मुंबई मार्केट, पुणे मार्केट अशा ठिकाणी आमचा माल जातो. तर तो माल आमचा मग आम्ही ते व्यापारी असतात त्या व्यापाऱ्यांना देतो. ते व्यापारी विकतात, त्याचे पट्टे आम्हाला देऊन मग ते आम्हाला पैसे देतात. आता मला सांगा की स्ट्रॉबेरी पीक घेत असताना तुम्हाला काय काय चॅलेंजेस येतात, म्हणजे काय तुम्हाला अवघड काय वाटतं याच्यामध्ये? ह्याच्यामध्ये आम्हाला असं अवघड वाटतं की आम्ही सुरुवातीला वावर तयार करताना, शेत तयार करताना, बेड वगैरे तयार करताना, फिटिंग करताना जे आम्हाला निसर्गाचे जो त्रास होतो, पाऊस आणि वेळेत पाऊस चालू होणार, ऐन वेळेस कमी होणार, चालणार, तो त्रास ते आम्हाला खूप होतो त्या पिकामध्ये. म्हणजे आता पूर्वी जे अनियमित वातावरण नव्हतं आणि आता वातावरण वरच्यावर बदलतंय, आता तुम्हाला प्रॉब्लेम होतो. म्हणजे याच्यापूर्वी, म्हणजे आता जेव्हा 2000 मला वाटतंय 18-19 पर्यंत जरा वातावरण व्यवस्थित होतं. हो, हे व्यवस्थित होतं बऱ्यापैकी. त्यानंतर मग जरासं वातावरण बदलल्यामुळे जरा बऱ्याच पिकांना त्रास व्हायला लागला. तर या म्हणजे या वर्षी ऑक्टोबरपर्यंत पाऊस होता, याचा तुम्हाला परिणाम झालेला? लय परिणाम झाला. बरोबर. रोपं तयार करण्यापासून ह्याची रोपं अगोदर तयार करायला लागतात आम्हाला. त्याच्यानंतर ते प्लॅन्टेशन दुसऱ्या गावामध्ये करायला लागतं, उष्ण दमट हवामानामध्ये. आणि मग तिथून मग ते जाणं लागतं. त्याचा आम्हाला त्या पिरियडमध्ये आम्हाला लई त्रास. पण त्याचा तुम्ही जे कष्ट घेता त्याचं तुम्हाला फळ मिळतं? हा, नक्की मिळतं. पण फळ कमी, कष्ट जास्त झालेलं असा प्रकार झालेला. आता बऱ्यापैकी म्हणजे आता तुम्ही हे जे स्ट्रॉबेरी पीक करताय याच्यामध्ये पूर्वी कसं होतं की ट्रॅडिशनल पद्धत होती की शेती करायची. त्याच्यामध्ये तुम्ही आता मशिनरी वगैरे याचा वापर करता? हो, वापरतो. त्याच्यामुळं थोडं बरं झालं.
टेक्निकली आता ट्रॅक्टर वगैरे हे जे छोटे मोठे झाले त्यामुळे आम्हाला थोडंसं बरं बरं पडते. त्याच्यात तुम्ही ह्याच्यामध्ये गव्हर्नमेंटच्या स्कीम्सचा वापर करताय का? म्हणजे आता गव्हर्नमेंटच्या स्कीम्स देते. हो, गव्हर्नमेंटच्या जो आपल्यापर्यंत पोचस तोपर्यंत काय पोचल अशा हिशोबानं होतं थोडं बहुत. आता हे मल्चिंग तुम्ही लावलेलं त्या स्कीम मध्येच लावलेलं आहे का? नाही आम्ही आमच्याच पदरचं लावलेली. पदरचं लावलं. हां, पदरचं लावलेलं. ऐन वेळेस आम्हाला घ्यावं लागतं, खरेदी करावं लागतं, तेव्हा आम्ही गव्हर्नमेंटची वाट बघणार किंवा गव्हर्नमेंट देणार तोपर्यंत आम्हाला थांबता येत नाही. नाही थांबतोय. म्हणजे स्ट्रॉबेरी पिकामध्ये असं आता शेतकरी कसं बऱ्यापैकी इरिगेशन असेल किंवा हो. मल्चिंग असेल किंवा कल्टिवेशनसाठी रोटावेटर वगैरे वापरतात, त्याच्यावर आता स्कीम्स आहेत गव्हर्नमेंटच्या. हो, ते त्यात- रोटावेटर वगैरे आम्ही स्कीमवर घेतलेलं आहे. घेतलं याचा फायदा तुम्हाला झालेला आहे. झाले. आता पुढचं मला एक विचारायचं की आता पुढं भविष्य काय आहे स्ट्रॉबेरीचं? म्हणजे आता बऱ्यापैकी असं झालेलं आहे की बऱ्याच मोठे मोठे लोक येऊन इथं राहिलेले आहेत, त्यांनी स्वतः शेती केलेली आहे आणि सामान्य शेतकऱ्यांना हो. आजकाल मार्केट कमी मिळत आहे. आता पुढं तुम्हाला काय वाटतं की काय होईल? पुढे काय होईल म्हणण्यापेक्षा की आता असं आहे की ते बाहेरून येऊन आमच्याकडे मोठे मोठे शेतकरी स्ट्रॉबेरी करतात आणि त्याचा परिणाम आम्हाला बराच झाला, सामान्य शेतकऱ्यांना बराच झालेला आहे. की त्याचं पुढं काय होईल नाही एवढं काय नक्की काय सांगता येत नाही. ते थांबतील का आम्ही पुढे जाऊ, ते सेट होतील का आम्ही सेट होऊ, हे काय सांगता येत नाही. पण मला असं म्हणायचं की तुमची मुलं किंवा त्याच्या पुढची पिढी ही शेती करणार का, असं मला म्हणायचं. शेती ही करावीच लागेल. पुढच्या पिढीला, माझ्या पुढच्या पिढीने नाही केली तरी त्याच्या पुढच्या पिढीला करावीच लागेल. शेती जर नाही केली तर जगच चालणार नाही. बरोबर. कारण की आजकाल आता कसं आहे, जगच शेतीवर अवलंबून आहे. पण ह्याचा असा अर्थ होत नाही की शेती करणार नाही. शेती तर करावीच लागेल. स्ट्रॉबेरी करावी लागेल, ज्वारी करावी लागेल, हायब्रिड करावी लागेल. त्याशिवाय काय करणार? त्याशिवाय खाणार नाही. तर हाच एक प्रश्न होता की आजकाल मुलं बाहेर शिकायला जातात, बाहेर हे करतात, जॉब करतात. आता असं हे झालेलं आहे कारण की आता बेभरोशासारखं काम झालेलं आहे. हो, म्हणून आता मुलांना आता बऱ्यापैकी आम्ही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आमचा हेच उद्देश आहे की जे बाहेर जाण्यापेक्षा आपल्या शेतीमध्ये वळा, नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आपली शेती करा, करून कसं आपली शेती वाढवता येईल याचा विचार करा. यासाठी हे यूट्यूब चॅनल आम्ही बनवलं आहे. तर आजचा आपला यूट्यूब चॅनलबद्दल तुम्ही आला, मी थोडक्यात आपल्याला या स्ट्रॉबेरी शेतीबद्दल माहिती दिली, त्याबद्दल धन्यवाद. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण स्ट्रॉबेरीबद्दल थोडक्यात माहिती घेतली. अशाच माहितीसाठी आपल्या ॲग्रोटॉकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा अशा मित्रांना ज्यांना स्ट्रॉबेरी शेती करायची.